तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे संकटांना संधीत बदलणारे दत्ततत्व. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. संकटाची चाहूल. जेव्हा आयुष्यात एकामागून एक संकटे येतात तेव्हा आपण घाबरून जातो. पण लक्षात ठेवा, संकट हे तुमच्या अंतासाठी नाही तर तुमच्यातील सुप्त शक्तीला जागे करण्यासाठी येते. दत्तगुरूंचे पहिले तत्व सांगते की परिस्थिती कशीही असो, स्थिर राहा. संकटाच्या वादळात जो डगमगत नाही तोच भविष्यात इतिहास घडवतो. आज तुमच्यासमोर जे अडथळे आहेत ते प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीचे मार्ग आहेत. फक्त आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. या शून्यातूनच तुमच्या नव्या विश्वाचा जन्म होणार आहे. घाबरू नका, कारण ही वेळ स्वतःला सिद्ध करण्याची आहे. दत्ततत्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. निरीक्षणाची शक्ती. दत्तगुरूंचे 24 गुरु होते. याचा अर्थ असा की त्यांनी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीतून ज्ञान घेतले. आपल्यातील दत्ततत्व जागृत करणे म्हणजे साक्षी भाव निर्माण करणे. संकटात रडत बसण्यापेक्षा त्या संकटांचे निरीक्षण करा. हे संकट तुम्हाला काय शिकवत आहे, कुठली चूक सुधारण्याची संधी देत आहे. जेव्हा तुम्ही संकटाकडे एका विद्यार्थ्याच्या नजरेतून पाहता तेव्हा त्याचे वजन कमी होते. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवत असतो. फक्त आपले कान आणि डोळे उघडे ठेवा. शिकण्याची वृत्तीच तुम्हाला शून्यातून बाहेर काढते आणि यशाच्या मार्गावर घेऊन जाते. ज्ञान हेच सर्वात मोठे अस्त्र आहे. अहंकाराचा त्याग. अनेकांना वाटते की संकट हे बाह्य कारणांमुळे येते, पण अनेकदा आपला अहंकार प्रगती रोखत असतो. दत्तगुरूंचे अवधूत स्वरूप आपल्याला निरअहंकारी व्हायला शिकवते. जेव्हा आपण मीच सर्व करतो हा भाव सोडतो तेव्हा ईश्वरी शक्ती आपल्यात कार्य करू लागते. संकटाच्या वेळी नम्र व्हा, इतरांची मदत घ्या आणि स्वतःच्या चुका मान्य करायला शिका. अहंकार गळून पडला की बुद्धी प्रकाशमान होते. रिकाम्या पात्रातच नवीन पाणी भरता येते. तसेच अहंकाराने भरलेल्या मनात नवीन विचार येत नाहीत. स्वतःला रिकामे करा, मग पहा दत्ततत्व तुमच्यात कसे अद्भुत कार्य करते. आंतरिक शांतता. घरात आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी शांत डोक्याने पाणी टाकावे लागते. ओरडून काही होत नाही. तसेच आयुष्यातील संकटे विझवण्यासाठी आंतरिक शांतता आवश्यक आहे. तुमच्यातील दत्ततत्व हे शांततेचे प्रतीक आहे. रोज काही वेळ मौन पाळा किंवा ध्यान करा. गोंधळलेल्या मनात कधीच उपाय सुचत नाहीत. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा सर्वात कठीण प्रश्नाचे उत्तरही सहज मिळते. संकटाच्या काळात शांत राहणे हे दुर्बलतेचे लक्षण नसून ते प्रचंड आत्मबलाचे प्रतीक आहे. ही शांतता तुम्हाला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करेल. शांतचित्त हेच यशाचे पहिले मोठे रहस्य आहे. संयम आणि सातत्य. दत्तगुरूंची भक्ती आपल्याला संयम शिकवते. रात्रीनंतर सकाळ होणे अटळ आहे. तद्वत संकटाचे ढगही विरून जाणार आहेत. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी सातत्य हवे. आज काही सुचत नसेल तरी तुमचे प्रयत्न थांबवू नका. लहान मुंगीसुद्धा डोंगरा एवढा वारू सातत्याने मातीचे कण वाहून उभी करते. संकटांना संधीत बदलण्यासाठी लागणारा काळ हा तुमच्या धैर्याची परीक्षा असते. अर्धवट सोडलेले काम कधीच फळ देत नाही. रोज थोडे का होईना पण सकारात्मक पाऊल टाकत राहा. नाथांचे आणि गुरूंचे आशीर्वाद अशाच माणसाला मिळतात जो शेवटपर्यंत रणांगण सोडून पळून जात नाही. कर्माची शुद्धता. दत्त म्हणजे देणे. तुमच्या कर्मातून तुम्ही समाजाला काय देता यावर तुमचे नशीब अवलंबून असते. संकट काळात जर तुम्ही कोणाचे तरी दुःख हलके केले
तर तुमचे स्वतःचे दुःख आपोआप कमी होते. कर्माची शुद्धता हीच खरी सेवा आहे. संकटात असताना कुणाचे वाईट चिंतू नका किंवा चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. शुद्ध कर्मातून निर्माण झालेली ऊर्जा तुमच्याभोवती एक सुरक्षा कवच तयार करते. जेव्हा तुमचे कर्म निस्वार्थी असते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी सक्रिय होते. लक्षात ठेवा, तुम्ही पेरलेलेच उगवते. म्हणून संकटाच्या काळातही चांगल्या कर्माची पेरणी करणे सोडू नका. ध्येयाची स्पष्टता. संकट आले की आपण ध्येय विसरतो आणि केवळ समस्यांचा विचार करतो. तुमच्यातील दत्ततत्व तुम्हाला ध्येयाकडे पुन्हा वळवते. दत्तगुरूंचे त्रिमूर्ती स्वरूप निर्मिती, स्थिती आणि लयाचे प्रतीक आहे. म्हणजे जुन्या वाईट गोष्टींचा लय करून नवीन संधींची निर्मिती करणे. तुमचे ध्येय काय आहे हे कागदावर लिहा. संकटाने तुमचा रस्ता अडवला असेल तर रस्ता बदला, पण ध्येय बदलू नका. स्पष्ट ध्येय समोर असेल तर संकटाचे डोंगरही वाळूच्या कणांसारखे वाटू लागतात. स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही या परिस्थितीपेक्षा मोठे आहात. ध्येयाची ओढ तुम्हाला शून्यातून थेट विश्वाच्या शिखरावर घेऊन जाईल. भीतीवर विजय. भीती ही सर्वात मोठी बाधा आहे. जर मी हरलो तर, हा विचारच माणसाला अर्धमेले करतो. पण दत्तगुरूंचे रूप निर्भयतेचे दर्शन घडवते. संकट हे वाघासारखे असते. जोपर्यंत तुम्ही पळता तोपर्यंत ते तुमच्या मागे लागते. ज्या क्षणी तुम्ही मागे फिरून त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहता त्या क्षणी भीती पळून जाते. तुमच्यातील भीतीला दत्त नामाच्या ऊर्जेने जाळून टाका. संकटांना संधीत बदलण्यासाठी धाडस लागते. हे धाडस कोणाकडून उधार मिळत नाही, ते तुमच्या आतच दडलेले आहे. फक्त एकदा स्वतःला सांगा की दत्त महाराज माझ्या सोबत आहेत. मग पहा चमत्कार कसा घडतो. संधीचा शोध. प्रत्येक संकटाच्या पोटात एक मोठी संधी लपलेली असते. कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो. तद्वतच सर्वात कठीण काळातच प्रगतीचे दारे उघडतात. जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा समजा की जुन्या पद्धती आता काम करणार नाहीत. आता काहीतरी नवीन कल्पक करण्याची वेळ आली आहे. हीच ती संधी आहे जिथे तुम्ही तुमची खरी प्रतिमा जगाला दाखवू शकता. दत्तगुरूंची दृष्टी आत्मसात करा, जी कचऱ्यातूनही सोने शोधू शकते. संकटाचे रूपांतर यशात करणे ही एक कला आहे आणि तुमच्यातील दत्ततत्व या कलेचा उगम आहे. संधी शोधणाऱ्यालाच नशीब साथ देते. समर्पणाचा भाव. जेव्हा आपले सर्व प्रयत्न थकतात तेव्हा समर्पण कामाला येते. हे गुरुदेवा, मी माझे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण करतो. आता तुम्हीच मार्ग दाखवा. हा भाव खूप शक्तिशाली आहे. हे समर्पण शरणागती नाही, तर ते विश्वाच्या महान शक्तीशी जोडले जाणे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे दत्तगुरूंच्या स्वाधीन करता तेव्हा संकटाची जबाबदारी त्यांची होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बंद पडलेली कामे अचानक सुरू होतील. ज्या समस्या डोंगरा एवढ्या वाटत होत्या त्या बर्फासारख्या वितळून जातील. समर्पणामुळे मनावरचा ताण हलका होतो आणि बुद्धीला नवी दिशा मिळते. ईश्वरी नियोजनावर विश्वास ठेवा. विश्वाचे सर्जन. आज तुम्ही शून्यातून बाहेर पडला आहात. तुमच्यातील दत्ततत्व पूर्णपणे जागृत झाले आहे. संकटांनी तुम्हाला तोडले नाही तर अधिक मजबूत बनवले आहे. ज्यांनी तुम्हाला पडताना पाहिले तेच आता तुमची प्रगती पाहतील. हे तुमचे विश्व आहे जे तुम्ही कष्टाने, संयमाने आणि दत्तकृपेने उभे केले आहे. आता वेळ आहे इतरांना प्रेरणा देण्याची. सांगा जगाला की संकट हे संकट नसते, तर ती यशाची पायरी असते. तुमची गाथा आता अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. लक्षात ठेवा, जिथे दत्त आहेत तिथे कधीच पराभव नसतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचा विजय असो.
तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.